या यूट्यूब चॅनलवर मी प्रदीप ज्ञानेश्वर बिलवणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी मराठी माध्यमातून नवोदय विद्यालयाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मिशन नवोदय उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। त्या अंतर्गत विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी रोज नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या या चॅनलवर पाहायला मिळतील। तेव्हा तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा। मग आज आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। विषय गणित, घटक क्रमांक 12, शतमान आणि त्याचे उपयोग। स्वाध्याय 12.1। स्वाध्याय 12.1 यातील पहिला प्रश्न आहे बघा, 200 ग्रॅम म्हणजे 2 किलोग्रॅमच्या किती टक्के? 200 ग्रॅम म्हणजे 2 किलोग्रॅमच्या किती टक्के म्हणजेच काय म्हणणार, 2 किलोग्रॅम पैकी 200 ग्रॅम म्हणजे किती टक्के? 2 किलोग्रॅम पैकी 200 ग्रॅम हे किती टक्के आहे? तर बघा याची मांडणी जर आपण केली विद्यार्थ्यांना अपूर्णांकामध्ये, तर 200 ग्रॅम वर 200 ग्रॅम असल्यामुळे 2 किलो याला आपण खाली सुद्धा ग्रॅम मध्ये करूया। 2 किलोग्रॅमचे किती ग्रॅम होतात विद्यार्थ्यांनो? 2000 ग्रॅम होतात। म्हणजे 2000 ग्रॅम पैकी 200 ग्रॅम म्हणजे किती टक्के होतात? 2000 ग्रॅम पैकी 200 ग्रॅम म्हणजे किती टक्के? अशा प्रकारे सोपं आपल्याला समजून घ्यायला पाहिजे। आणि नंतर याला टक्केवारी जर करायचं असेल तर मुलांना काय करायचं आपण सांगितलं तुम्हाला, याला गुणिले 100, याला 100 ने गुणायचं। मग आता हा गुणाकार आपण सोडवूया विद्यार्थ्यांनो। या ठिकाणी आपण छेदामध्ये एक गृहीत धरतो। तुम्हाला आणखी एक गोष्ट समजून घ्यायचं आहे की अंशामध्ये आणि छेदामध्ये जर 0 असेल तर ते 0 आपण कापून कमी जर केले तर आपल्याला पुढची क्रिया करणे आणखी सोपं जाते। बघा या ठिकाणी 2 शून्य आहेत म्हणजे 1 2, खाली सुद्धा आपण 1 2 शून्य कमी करू शकतो। नंतर आता आपण पुढे आणखी गुणाकाराची क्रिया करण्यापूर्वी असं तिरप्यामध्ये बघा इकडे आणि याचा जर विचार केला, या दोघांमध्ये काही कमी होते का याचा विचार करायचा, या दोघांमध्ये काही कमी होते का याचा विचार करायचा। बघा या ठिकाणी 20 आहे, 20 ला 20 ने भाग देतो आणि 20 ने 100 ला सुद्धा भाग देतो। मग याला 20 ला जर 20 ने भाग दिला काय होईल बघा, 20 1 20 आणि 20 ने याला भाग दिला तर काय होतंय 5, 20 5 100। या अशा प्रकारच्या क्रिया केल्यामुळे काय झालं बघा मुलांनो, आपला गुणाकार जो आहे छेदातला गुणाकार हा संपलेला आहे। बघा तो याकरता की 1 गुणिले 1 म्हणजे काय येणार आहे, 1 येणार आहे। आणि कोणत्या संख्येचा छेद 1 म्हणजे काय असते, ती संख्या असते। ठीक आहे, तर बघा आता अंशामध्ये काय गुणाकार उरलेला आहे 5 आणि इकडे 2 उरलेले आहे म्हणजे 5 2 10, 5 2 10, 10%। 2000 ग्रॅम पैकी 200 ग्रॅम म्हणजे किती टक्के? 10%। 2 किलोग्रॅम पैकी 200 ग्रॅम म्हणजे किती? 10%। पर्याय क्रमांक बी या ठिकाणी हे उत्तर आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 2, 2000 च्या 7.5 नमुना प्रश्न क्रमांक 2, 2000 च्या 7.5% किती? या ठिकाणी विद्यार्थ्यांना बघा आपल्याला टक्केवारी दिलेली आहे। 2000 चे 7.5% म्हणजे किती हे जर काढायचं असेल बघा तर तुम्हाला सर्वांना आपण या जर मांडणी केली बघा तर 2000 च्या चे म्हणजेच गुणिले 2000 गुणिले 7.5% याला जर अपूर्णांकात रूपांतर केलं म्हणून बघा याचा अपूर्णांक काय मिळतो आपल्याला, याचा छेद नेहमी काय असतो 100 असतो। आणि अशा प्रकारे जर तुम्हाला मांडणी करता आली 2000 च्या 7.5%, 2000 च्या 7.5% अशी जर मांडणी करता आली तर मग हे सोडवणं आपल्यासाठी फार सोपं जाईल। बघा आता हे करत असताना आपण तिरप्यामध्ये कमी होते का बघा, तर होत आहे हे आपण हे तिरप्यामध्ये कमी करण्याकरता इथं 0 0 सुद्धा कमी होऊ शकतो। बघा 0 0 0 0 म्हणजे आता काय उरलेलं लक्षात घ्या, इथं खाली छेदामध्ये 1 उरलेला आहे। 1 म्हणजेच नाही लिहिला तरी काही फरक पडत नाही। वर काय उरलाय बघा 20 गुणिले 7.5, 20 गुणिले 7.5। आता आपण याचा गुणाकार करूया बघा, तर 20 5 100चा 0 चले 10, 20 7 140 ने 150 आणि एका अंकानंतर दशांश चिन्ह, एका अंकानंतर दशांश चिन्ह। म्हणजे आपलं जे उत्तर आलेलं आहे बघा 150 दशांश चिन्ह 0 आणि हे उत्तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 3,
400 रुपयांच्या 35% पेक्षा 240 रुपयाचे 80% कितीने जास्त आहे? या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्याला 400 रुपयाचे 35% म्हणजे किती रुपये होतात आणि 240 रुपयाचे 80% म्हणजे किती रुपये होतात, हे दोन्ही किमती आपण काढून घेऊ आणि नंतर मग ठरवू की ही रक्कम कितीने जास्त आहे. तर 400 चे 35% हे कसं लिहिणार बघा म्हणून हे तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे. 400 चे म्हणजेच गुणिले 400 चे 35% 35% म्हणजे अपूर्णांकात काय होते बघा, अशा प्रकारे आपण लिहितो. हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. हे जर लिहिता आलं तर मग तुम्ही याची रक्कम काढू शकता. नंतर दुसरी संख्या काय बघा, 240 रुपयाचे चे म्हणजे गुणाकार, 240 रुपयाचे 80%. हे दोन्ही किमती आपण काढून घेऊया. याच्या ठिकाणी गुणाकार करताना आपण काय छेद एक गृहीत धरतो बघा. 3 रुपयामध्ये कमी होते का, तर होते बघा 100 एके 100 आणि 100 शोक 400, किंवा आपण इथला 1 शून्य 2 शून्य कमी करूया, इथले 2 शून्य कमी करूया. त्यामुळे गुणाकाराची क्रियेमध्ये काय झालं बघा, छेदस्थानी गुणाकार संपलेला आहे. 1 गुणिले 1 म्हणजे 1, आपण तो नाही लिहिला तरी चालते. आता आपण फक्त अंशाचा गुणाकार लिहून घेऊया. तर 35 चौक 35 दुने 70 आणि 70 दुने 140 रुपये, म्हणजे 400 चे 35% म्हणजे 140 रुपये. 400 चे 35% म्हणजे 140 रुपये. याच प्रकारे आपण याचं पण गुणाकार करून घेऊया. 0 0 आपण कमी करू शकतो. पुन्हा बघा इकडे सुद्धा 1 शून्य आहे, इथला 1 शून्य आपण कमी करून घेऊया, म्हणजे छेदस्थानचा गुणाकार संपलेला आहे. 24 8 192. 240 चे 80% म्हणजेच 192 रुपये. आता 140 पेक्षा 192 हे कितीने जास्त आहे, आपल्या प्रश्नामध्ये होता. ही रक्कम 192 ही रक्कम या 140 पेक्षा कितीने जास्त आहे, आणि कितीने जास्त आहे हे काढण्याकरता आपण काय करणार मुलांनो, 192 वजा 140 आपण ही वजाबाकी करणार. वजाबाकी केली बघा 2, 9 वजा 5 9 वजा 4 केली तर 5, 1 वजा 1 0 म्हणजेच 52 ने जास्त आहे. कितीने जास्त आहे, 52 रुपयाने जास्त आहे. पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. क्रमांक 4 135% म्हणजे आहेत. आता 135% म्हणजे आहेत म्हणजे काय बघा, याचा आता पर्याय जर पडताळले तर एकतर याचं व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर केलं असावं किंवा दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर केलेले असावं. तर 135% संख्या दिल्या बघा म्हणून 135%. आणि याचं जर आपण अपूर्णांकामध्ये रूपांतर जर म्हटलं तर बघा याचा छेद नेहमी काय असतो मुलांनो, 100 असतो. आणि वर कोणती संख्या आहे, 135. म्हणजे सरळ सरळ जर करायचं असलं तर हे 135 अंशछेद 100 असं व्हायला पाहिजे. परंतु अशा प्रकारचं उत्तर या ठिकाणी कुठेही दिलेलं नाही. मग एकतर याला काय केलं असेल, संक्षिप्त केलं असेल, लहान केलं असेल, किंवा याचं दशांश पूर्णांकात रूपांतर केलं असेल. बघा दशांश पूर्णांकात रूपांतर केलं तर काय बघा, 2 शून्य असल्यामुळे इथं 2 अंकांतर दशांश चिन्ह म्हणजे 1 अंशछेद 1 दशांश चिन्ह 3 5 असं तरी उत्तर असायला पाहिजे. आणि तसं सुद्धा पर्याय या ठिकाणी आलेला नाही. म्हणजे ज्याला काय केलं नक्कीच संक्षिप्त केलेलं आहे. आणि याचं संक्षिप्त जर केलं तर 35 अंशछेद 100 असं होणारच नाही. 135 हे सुद्धा होणार नाही. 27 अंशछेद 20 हे होते का, तर बघा मुलांनो या ठिकाणी 100ला 5 ने भाग जातो आणि याला सुद्धा 5 ने भाग जातो. आणि म्हणून बघा याला जर 5 ने भाग दिला तर 20 5 100 आणि याला 5 ने जर भाग दिला तर 27 5 135. 27 अंशछेद 20 असं होऊ शकते. आणि हे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5 एका मिठाईमध्ये वजनाच्या 40% साखर. प्रश्न क्रमांक 5 एका मिठाईमध्ये वजनाच्या 40% साखर आहे. 4.8 किलोच्या अशा मिठाईमध्ये किती साखर असेल. मिठाईच्या वजनाच्या 40% साखर आहे बघा. आता वजन किती आपल्याला दिलेली ही मिठाई आहे, याचं वजन आहे 4.8 किलो. या वजनाच्या 40% साखर. मग आपण वजनाच्या 40% म्हणजे कसं बघा, 4.8 चे 40% चे 40%. अशा प्रकारची मांडणी जर आपल्याला करता आली तर मग आपल्याला क्रिया करणे फार सोपं जाते. बघा वजनाचे वजन किती आहे, 4.8 किलो बघा आहे ना. आणि या वजनाच्या 40% आपण हे असं सुद्धा लिहत असतो. म्हणजे हे आपल्याला गुणाकाराच्या स्वरूपात काढण्याकरता हे टक्केवारी आपण हे अशा पद्धतीने लिहायचं आहे. आणि आता हा जर आपण गुणाकार सोडवला बघा म्हणून, तर या ठिकाणी बघा काय करूया आपण, 0 0 कमी करूया, इथला 1 0 कमी करूया, इथला 1 0 कमी करूया. नंतर याचा गुणाकार जर आपण केला बघा
तर 4.8 4.8 गुणिले 4 जर केलं बघा तर 8 चौक 32 चे 2 हातच्याले 3 4 चौक 16 आणि 3 192 म्हणजेच 192 वर येईल. आणि बघा 10 एके 10. इथं 192 लिहित असताना बघा आणखी एक आपल्या लक्षात घ्या की या ठिकाणी एका अंकानंतर दशांश चिन्ह, त्यामुळे इथं एका अंकानंतर दशांश चिन्ह येईल. 192 सॉरी याचं उत्तर काय आहे 4.8 गुणिले 4 म्हणजे 19.2 आणि खाली काय 10. आता पुन्हा हा भागाकार जर आपण केला विद्यार्थ्यांनो, या संख्येला 10 ने भाग दिला तर हा दशांश चिन्ह काय होणार आहे, एक स्थान डावीकडे सरकेल, एक स्थान डावीकडे. म्हणजे उत्तर काय येणार म्हणून 1.92 1.92. आणि हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आलेलं आहे. 1.92 किलो म्हणजे 1 किलो आणि 920 ग्रॅम, 1 किलो आणि 920 ग्रॅम. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आलेलं आहे. क्रमांक 6 320 च्या 68% म्हणजे 320 चे 68% आपण काढूया. आता हे काढत असताना मांडणी समजून घ्या. 320 चे म्हटलेलं आहे, 320 च्या म्हणजे चे 68%. या ठिकाणी 68% याची मांडणी अशा प्रकारे लिहायची विद्यार्थ्यांनो. आणि मग आता हा गुणाकार आपण सोडवूया. 1 शून्य कमी केला, इथला पण 1 शून्य आपण कमी करून घेऊया. नंतर आता काय उरलं बघा, छेदामध्ये 10 उरलेला आहे आणि अंशामध्ये 68 गुणिले 32 हा आपण गुणाकार करून घेऊया बघा म्हणून. 68 गुणिले 32 तर पे 8 16 6 हातचा 1 बेस आहे 12 1 13 1 शून्य वाढवला 8 त्रिक 24 4 हातचे 2 3 6 18 2 20 6 7 1 आणि 2 म्हणजे 2176 भागिले 10. आता हा भागाकार जर आपण सोडवलं विद्यार्थ्यांना तर काय होतं बघा, इथं एका अंकानंतर दशांश चिन्ह येईल, या ठिकाणी दशांश चिन्ह येईल. म्हणजेच उत्तर काय येणार आहे 217.6 217.6. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आलेलं आहे. याच्यानंतर शून्य कितीही वाढवले तरी काही फरक पडत नाही. तर 217.60 हे उत्तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आलेलं आहे. 7 एका गटातील 8 मधले 3 खेळाडू स्पर्धेत भाग घेणार आहेत. या गटात एकूण 200 खेळाडू आहेत, तर स्पर्धेत किती खेळाडू भाग घेणार. सुरुवातीला विद्यार्थ्यांना आपण 8 मधले 3 म्हणजे 8 पैकी 3 एवढे विद्यार्थी भाग घेणार, म्हणजे किती टक्के विद्यार्थी भाग घेणार हे आपण सुरुवातीला काढून घेऊया. 8 पैकी 3 म्हणजे किती टक्के होतात, तर याला काय करायचं 100 ने गुणायचं आहे. ठीक आहे, मग याला आपण 100 ने गुणणे म्हणजे काय, तर बघा 8 1 8 आणि 12.5. किंवा तुम्ही असं पण करू शकतो सरळ सरळ, याला आपण कमी न करता 100 त्रिक 300 अंशछेद आणि 8 1 8. आणि हा जर आपण भागाकार सोडवला तर याचं उत्तर काय येत आहे बघा 300 भागिले 8. हा भागाकार जर आपण सोडवला तर 8 त्रिक 24 6 0 0 खाली बघा, नंतर 8 7 56 4 0. पुन्हा आणखी जेव्हापर्यंत बाकी शून्य येत नाही त्यावर आपण भागाकार करणार, त्यामुळे इथे दशांश चिन्ह इथं आपण शून्य वाढवू शकतो. 8 45 म्हणजे उत्तर आलं बघा 37.5. याचं उत्तर काय आहे 37.5%. 8 पैकी 3 म्हणजे 37.5%. नंतर काय म्हटलं बघा, या गटात एकूण 200 खेळाडू आहेत, तर किती स्पर्धक या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. म्हणजेच काय तर 200 चे 37.5% हे आपल्याला सोडवून घ्यावं लागेल. हे सोडवणे बघा 100 1 100 आणि 100 2 200. छेदस्थानचा
गुणाकार संपलेला आहे, फक्त अंशांशाचा गुणाकार करायचा आहे. 37.5 गुणिले 2, 37.5 गुणिले 2, 5 2 10चा 0 हातचा आला 1, 7 2 14 15चे 5 हातचा आला 1, 2 6 आणि 1 7. किती अंकानंतर दशांशचिन्ह? 1 अंकानंतर दशांशचिन्ह द्यायचं आहे, म्हणजे 75 उत्तर आलेलं आहे. 75 खेळाडू भाग घेणार आहेत. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आलेलं आहे. एका वाहनतळावर दर 8 मोटारींपैकी एक निळ्या रंगाची आहे. त्या वाहनतळावर किती टक्के गाड्या निळ्या रंगाच्या आहेत? 8 पैकी 1 बघा विद्यार्थ्यांनो, 8 पैकी 1 म्हणजे हा अशा प्रकारे अपूर्णांक होईल. आणि याचं आपण टक्केवारीमध्ये रूपांतर जर केलं, किती टक्के आहेत म्हणजे याचं काय करणे, टक्केवारीमध्ये रूपांतर करणे म्हणजे गुणिले 100 करणे. आणि हा अशा प्रकारे 1/8 म्हणजे 1 अष्टमांश म्हणजे किती टक्के होतात हे आपण महत्वाच्या मुद्द्यामध्ये सुद्धा एक चार्ट दिलेला आहे, त्या चार्टमध्ये सुद्धा समजून घेतलेलं आहे. आणि त्या ठिकाणी याचं उत्तर काय आलेलं आहे बघा, 12.5% असं आलेलं आहे. एक तर तो चार्ट लक्षात घ्या की हाही गुणाकार आपण या ठिकाणी करू शकतो बघा. असं जर आपण केलं तर 100 एके 100, वर अंशामध्ये 100 होईल बघा, आणि खाली छेदामध्ये 8 एके 8. आणि हा भागाकार आपण जर सोडवला, 100 भागिले 8 हा भागाकार जर आपण असं क्रिया करून सोडवलं तर उत्तर येणार आहे 12.5. आणि हे उत्तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणीच आलेलं आहे. अशा प्रकारे आज आपण स्वाध्याय 12.1 हे समजून घेतलेलं आहे. तर आशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच मदत करणारा ठरेल. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. मी सर्वांना एक विनंती करतो की तुम्हाला आणखी जर माझ्या या व्हिडिओमध्ये काही अधिक माहिती हवी असेल किंवा काही बदल अपेक्षित असेल तर तुम्ही सर्वांनी ते मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा, म्हणजे मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टीचा समावेश करेन. तेव्हा आता शेवटची एकच गोष्ट, एकच विनंती की तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.